त्या मंत्रीपद येतात की काय? दोघांचा संसार आहे, दोघांनी करायचा. श्रुतिकाने पसारा केला तर श्रेयसने वा वा, क्या बात आहे. बघा इथे आपले गेस्ट आलेत आणि हे घाटकोपरवरून आले स्पेशली, बरोबर ना? हो. हां, तुम्हाला इथे कसं माहिती पडलं इथे यायचं? मी 8 वर्षापासून शुभांगी कीर यांची सबस्क्रायबर आहे यूट्यूब थ्रू. हां. काय आवडतं तुम्हाला चॅनलमध्ये? त्यांच्या रेसिपी आवडतातच, पण मध्ये मध्ये त्या टिप्स देतात ना, हे जास्त आवडतं आणि त्या मी फॉलो करते. आणि आता तुम्ही इथेच पहिल्या दिवशी सिल्वर रूममध्ये राहिलात, दुसऱ्या दिवशी अवेलेबल नव्हता म्हणून ट्विन रूम घेतलं, बरोबर? तुम्ही काय काय जेवलात इकडे? इथे काल आम्ही चिकन थाली होती, रात्री फिश थाली होती. तुम्ही एकटीनेच घेतला? नाही, मुलींनी पण. आणि खूप छान आहे, असं वाटलं नाही की आम्ही जेवायला दुसरीकडे आले. आमच्या घरच्यासारखंच आणि आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण असल्यामुळे खूप छान झालेलं. ओके. आणि नाश्त्याला काय घेतलात तुम्ही? नाश्त्याला घावणे चटणी घेतलात? पोहे एवढे आवडले की 2 टाइम घेतले? मग खरंच आवडले, पोहे आवडले. ऑथेंटिक होता ना, म्हणून छान वाटलं. हां. आणि इथे तुम्ही काय काय फिरलात? कुठे फिरलात तुम्ही रत्नागिरीला येऊन? आम्ही इथे गणपतीपुळे पॅलेसला गेलेलो, किपा पॅलेस, हो, रत्नदुर्ग फोर्टला गेलेलो, त्याच्यानंतर मांडवी बीचला गेलेलो आणि चौथं काय प्लेस होतं? त्याच्या अगोदर कुठे गेलेले आपण? आता ह्याच्यामध्ये काय आवडलं तुम्हाला रत्नागिरीमध्ये? रत्नागिरीमध्ये म्हणजे असं काय, आता इकडे आलात ना, काय मेमरी राहील इकडे येऊन, की इकडचं काय आवडलं जास्त? ऍक्च्युली आम्ही जी राहायला जागा घेतली होती ती आम्हाला जास्त आवडली आणि स्पेशली फूड असं आपण बोलू शकतो. मला तोच आन्सर पाहिजे होता. नाही, पण ऍक्च्युली फिश खूप छान होती, चिकन पण खूप सुंदर होतं. तुमची फिश थाली मला वाटतं तुम्ही 2 पापलेट थाली, 1 सुरमई थाली घेतली. पापलेटमध्ये तुमच्या कोळंबी पण होती आणि बोंबील पण होते, पण हेवी वाटली ती थाली. खूप हेवी वाटली. क्वांटिटी. आणि मला एक सांगायचं आहे की थाली सांगताना तुम्ही जेव्हा बुकिंग करता त्यावेळेला असं वाटतं आपल्याला की आपण पण इथे आल्यावर भूक लागते, कारण आमच्या मुली खूप कमी खातात आणि इथे आल्यावर त्यांचं वाढलं. 2 घावणे खाल्ले एकीने, म्हणजे 1 घावणा तिकडे खातात, पण आता चटणी आणि घावणा 2 खाल्ले. इकडच्या वातावरणामुळे कशी भूक लागते आणि टेस्ट असल्यामुळे चांगलं वाटतं खावायला. पण तर जे खात नसेल त्यांना अगदी आवर्जून घेऊन या. खूप छान जेवण असतं घरच्यासारखं आणि राहण्याची खूप छान आणि लक्ष खूप देतात. आता तुम्ही कसे फिमेल ग्रुप आहेत, बरोबर? आई मुलींना घेऊन सहजा कुठे जाणं शक्य नसतं. मला हॉटेलमध्ये नाहीच जमत तेवढं, म्हणजे हे वाटत नाही, सेफ वाटत नाही तुम्हाला इथे. तुम्हाला आणि तुमच्या मुलींना मला विचारायचं आहे की इथे तुम्हाला व्यवस्थित वाटलं? काही प्रॉब्लेम? काही असं कोणत्याच गोष्टीची प्रॉब्लेम नाही वाटली ना तुम्हाला? पण आवर्जून ज्यांना खरंच गावी जाता येत नाही किंवा गाव नसेल, कोणाला गाव नसेल आणि काही काही नाही जमत आहे, खूप आडगावात असेल तरी प्रश्न खूप पडतो. हा आपला स्टेशन पासून जवळ आहे, अगदी जवळ आहे. हो. आणि अगदी शहरात आल्यासारखं पण नाही वाटत, इथे आल्यानंतर गावी राहिल्याचाच फील येतो, पण स्टेशन पासून जवळ आहे त्याच्यामुळे जास्त सोयीस्कर आहे. ओके, चालेल, थँक्यू. आता तुम्हाला सर्वात आधी मी टाईम दाखवतो. 10:15 वाजलेत. आता आपलं पाठच्या रूमचं चेकआउट आहे आणि त्यासोबतच आता आपली ऑर्डर आहे 3 चिकन थाली आणि 2 व्हेज थाली. चिकन थालीसाठी इकडे कोंबडी वडे बनणार आहेत आणि इकडे सर्व रेडी होतं बघा आपल्या थाल्या. इकडे आपले चिकन फ्राय पण बघा किती टेम्पटिंग आणि गरम आहे. आणि 3 थाली बोलले की 3 ऑमलेट लागणार आहे, त्याची तयारी आहे. आणि व्हेज थालीमध्ये भजी लागणार आहे, ही त्याची तयारी आहे. म्हणजे हे तरी कमीत कमी कसं गरम गरम पाहिजे. आणि त्यासोबतच इथे मला वाटतं चिकन आहे ना हे? हो, नाही, हो, चिकन तसा. वा वा वा, एकदम कोणी बनवलं एकदम हॉटेलसारखा? हा, सक्सी. आणि हे काय? डाळ, वरण भात. वा वा वा, एकदम छान. सर्व आज आम्ही तुम्हाला ताटं वाटताना दाखवलं नाही, पण सर्व झालेलं आहे. फक्त मला चिकन दाखवा आजचं. चिकन कुठे आहे? जरा उजेडात येऊ, वरती आणा ते. नाही, उजेड नाही दिसत आहे जरा. आजचं चिकन एवढं स्पेशल झालं आहे, मस्त झालं आहे. काम करणारे बायका काम सोडतील आणि खायला येतील. हे बघा, झोप आली आहे. किती वाजले? 11:15 झालेले आहेत. हे बघा चिकन किती स्पेशल आहे. पण आज काय करणार, नमिता काकीचा उपवास, खाऊ नाही शकत. आमचा उपवास नाही, आम्ही आता खाणारच. त्याचं बोलायचं असतं काय, बरोबर ना? सर्वांना नमस्ते.
आणि गुड मॉर्निंग. आता बघा, हा व्हिडिओ मी स्पेशली बेडरूममध्ये चालू केला आहे. मी नवीन शर्ट आणि नवीन ट्रॅक म्हणजे टोटली मी न्यू घातलेले आहेत. आणि जेव्हा पण मी स्लो का बोलतो आहे, जेव्हा पण मी न्यू कपडे घालतो ना, काजलचं आणि मम्मीचं एक्सप्रेशन जरा वेगळं असतं. आता आपण जरा बाहेर जाऊन चेक करूया. ते बघा नॉक करते, बघा नॉक. कोण? काय आलं? थांब थांब. ऐका बाई. लाईव्ह रेकॉर्ड, लाईव्ह रेकॉर्ड. कुठे नेत होती बाहेर? दाखवायला. काय दाखवायला? दाखव, चल तुला दाखवायला. चल बघूया. चला. कुठे? बाथरूम मध्ये? इथं बघा, बघा नवीन नवीन कपडे घातले. तू पण घाल ना. हा आम्ही घालते. नवीन साडी घाला. हो बाय झाला माझा. ते बोलले उगा सेरीत कपडे घातले. मी आपलं फ्रेश होतोय बाहेर, आतमध्ये नवीन कपडे घालतोय. ही टॉक करते, टॉक 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 टॉक. बर्गर घ्यायचा बोलते बघा. मी काय खाते तू? आज सकाळचा नाश्ता. आज जरा मी आरामात उठलो, कारण काल रात्री जरा झोपायला मला लेट झालं ना कामामुळे. तर आजचा नाश्ता होता इडली चटणी. आणि काकींनाच विचारूया, इडली चटणी संपले किती काकी? काकी 6 प्लेट नेल्या आणि ह्यांनी 6 प्लेट नेल्या. टोटल 12 प्लेट संपल्या ना. 12 प्लेट आणि 8 चहा. माणसं किती होती? म्हणजे डबल खाल्ले. आणि दाखवा आम्हाला, इडली आहेत दाखवायला. अरे वा, गरम आहेत ना? अरे वा. ओके, मला द्या 1 प्लेट बघूया. 1 प्लेट कशी दिली ना, कशी दिसत होती ती मला 1 प्लेट दाखवा. 100 रुपये 1 प्लेट? बापरे. काजल, ओनरला लुटतात आहेत बा इकडे. दुसरीकडे जाऊया खायला. आम्ही दुसरीकडे जातो खायला. बघ मम्मी, आपली चिकन थाली कितीला होती? आणि काल मला चिकन थाली काकीने कितीला दिली? कालची चिकन थाली कितीला होती? कालची चिकन थाली कितीला होती माझ्यासाठी? बापरे. आणि हे काय तयारी चालू आहे? अरे वा. हे कोकणात बघा वाल किंवा भिरडे म्हटलं जातं ह्याला, बरोबर ना? हे खूप फेमस असते भाजी. आणि हे बिना वाटपाची आहे ना? हां. आणि तुम्ही काय करता इकडे? हे पुरणपोळ्या. हां, पुरणाचं सार पुरणपोळ्यासाठी आज, कारण खास पुरणपोळी ऑर्डर आहे मम्मी. ओके. आणि बाहेरचा शेड दाखवला नाही ना आपण अर्ली मॉर्निंगचा? रात्री दाखवला होता. हे बघा आमची बुबू बघा. हे बघा कालू कुठे झोपली. झोप झोप, बस बस. आणि इकडे आता आपले बाळू आणि कालू भिजणार नाही पावसात. ती बघा, ती तिथे गेली बघा. ते ओलं असेल म्हणून गेली नाही. एकदम छान. पुरणपोळी झाली, त्याच्यामध्ये पापड, चपाती, भजी, कांद्याची पातीची भाजी, वरण, वालीची भाजी, बटाट्याची भाजी, आमरस, सॅलड आणि भात पण आहे, पण भात नंतर. ओके. आणि ह्याच्यात भजी राहिलेली आहे. चला ही एक एक ताट जाऊ दे. आणि या दोघींनी पण बघा आणि या दोघींनी पण बघा. हे आपले गेस्ट मम्मी दुसऱ्यांदा आले. पहिल्यांदा हे काका आले होते, आपला श्रेयस दादा आणि त्यांचे आई आले होते. आता ते त्यांचे बहीण, त्यांची वाईफ, न्यू वाईफ
आणि बहिणीचे नवरा सर्व फॅमिली घेऊन आले. आता तुम्हाला इथे परत सेकंड टाइम येऊन कसं वाटलं सर्वांना? खूप छान. मला ते छानच वाटलं. आणि फर्स्ट टाइम आल्यावर कसं वाटलं इकडे? एक्साइटमेंट आधीपासूनच होती महिन्याची. त्या मंत्रीपद येतात की काय वाटलं? काय छान आहे. जायपर्यंत घालूनच ठेवतो मला. आता तुमची एक बॅग खाली झाली असेल इकडे. ते पहिल्यांदा आलेत ना मग. मला रिव्ह्यू घेऊ द्या. अगं काजल मी ना पिशवी विसरली तुला द्यायला. कारण नारळ पण आणलेली. रात्री उलगवणीला गेलो होतो ना आम्ही मग बॅग काढायची तुला द्यायला. तर म्हटलं आमच्या देशीला तेव्हा द्यायला बॅग विसरून गेलो. रात्री यांच्या उलगवणी होती. मम्मी तू बस, मी पण सांगतो. गेस्टचे पण काहीतरी पॉझिटिव्ह रिव्ह्यू पॉईंट्स मला सांगितले पाहिजे ना. एक अजून फोटो काढून फोटो काढा. फोटो हे त्याला घातलं की तो अजून राजा वाटेल. त्याला काही प्रश्न विचारू विचारायला आणि याला विचारू. आता वाटतं नवीन लग्न झालेलं परत. हा वर्षावर ठेवण्यात हेअरस्टाईल बिघडायची. हे घालून जाऊ दे का मुंबईला? बॅलन्स काय वाटतं? आता लाईफ मध्ये भरपूर बॅलन्स करायचं तुला. परत शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन देतो. श्रेयस दादाला ओळखत होते, त्यांचे न्यू वाईफ, ह्यांचे बहीण, त्यांचे जिजू बरोबर ना, आणि आई वडील. तुम्हाला इकडे जेवण आवडलं? हो हो, जेवण पण आवडलं, इकडे ॲम्बियन्स पण आवडलं, सगळं आवडलं. अरे वा, थँक्यू. आणि काय जेवलात तुम्ही इथे येऊन? इथं मी फिश थाली खाल्ली, चिकन वडे खाल्ले, फिशच्या 2 थाली खाल्ल्या वेगवेगळ्या. ओके, पापलेट थाली पण, सुरमई थाली पण खाल्ली. बांगडा पण होता त्याच्यामध्ये, तोही टेस्टी होता. आणि आज एक नवीन पदार्थ खाल्ला, काय ते माकुड. फर्स्ट टाइम खाल्ला, पण एवढा आवडला की 2 टाइम्स घेतलं मी ते. हा, तुमची ऑर्डर चांगली होती. आणि तुम्हाला पुरणपोळ्या तुमच्या आलेत? खूपच छान. मऊ मऊ. आम्ही घेऊन पण जाणार आहोत. आणि आम्ही मे मध्ये येणार आहोत. मे मध्ये कॅमेरा रेकॉर्डिंग सांगतायत आम्ही मे मध्ये येणार आहोत. बुकिंग करू नका. लास्ट टाइम पण तुम्ही मला वाटलं आलेला त्याच वेळी बुकिंग केली होती. म्हणजे तुम्ही 3rd टाइमची बुकिंग सांगते आम्हाला. हो, झाला 3रा मे महिना. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? मला ते छानच वाटतं, म्हणून तुम्ही सारखं येणार आहे. मी सांगितलेलं आहे घरी. माहितीये, आता मी मोकळा झालो, मी तुला इथे मी जातो. आता त्यांना माहिती आहे कॅमेरा त्यांच्याकडे फिरणार आहे. त्यांचे नवीन आहे. हा. आता श्रेयस दादा आणि वहिनी तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन? खूपच छान. खूप छान. रूम्स खूप छान आहेत, स्पेशियस आहे, आणि जेवण एकदम टॉप क्लास आहे. काय जबरदस्ती खायला दिलंय का तुम्हाला इकडे? नाही. मस्त छानच वाटलं. खूप ॲम्बियन्स, तुम्ही फर्स्ट आलो तेव्हाच ॲम्बियन्स आवडलेला, आणि म्हणून तेव्हाच मम्मी बोललेली की श्रुतिकाला पण येताना इथेच घेऊन जा. खूपच छान. म्हणजे खूप काम वाटतं इथे आल्यावर. म्हणजे हा, तुमच्या लग्नाची दगदग झाली असेल, तेवढं तरी आराम तुम्हाला इथे येऊन. म्हणजे 7-8 दिवसाची दगदग होती, पूर्ण रेस्ट केला आम्ही इथे. पण खूप छान. म्हणजे मेन म्हणजे पोट खुश होतं, म्हणून माणूस खुश होऊन जातो इथं. हां, ते मी सांगायचं बरं त्यांचं. हां, अजून या सर्व गेस्टने एक सर्वात मोठी हेल्प आमच्यासाठी केली आणि आमच्या हेल्परसाठी केली. ती म्हणजे त्यांनी सर्व जेवण खालच्या रूममध्ये घेतलं, आणि ते पण इथेच घेतलं, सर्व बसून पण घेतलं. मांडी घालून. म्हणजे बघा, तुम्ही इथे टेबलवर पण जेवू शकता, आणि इथे हवं तर जसं नॉर्मली आपण मांडी घालून बसतो ना तसं पण जेवू शकता. पण त्यांनी सर्व जेवण इथे घेतल्यामुळे आपल्याला वरती खाली जराही करायला लागलं. मला 5 महिन्याच्या एक्सपिरियन्समध्ये असं आज 2 दिवस वाटलाच नाही की आम्ही जेवण बनवलंय घरी आणि वाढलंय कोणाला. मला तर असं वाटतं की कॉपरेशनने जर आपण केलं तर सगळं व्यवस्थित होतं. कारण बरोबर, आम्ही
दुपारचं जेवण जे आपण नॉर्मली 1-2 वाजता करतो ते आम्ही 6 वाजता जेवतो. हा, कारण तुम्ही देवदर्शनाला गेलेला. येस, आणि तसं म्हणजे स्टाफ तुम्ही जसं कोऑपरेट केलं की म्हणजे युजली जर आपण बाहेर कुठे राहायला गेलो हॉटेल्समध्ये वगैरे तर कोण आपल्याला म्हणजे जेवणाला एंटरटेन केलं नसतं, कारण आपण संध्याकाळी नाश्त्याच्या टायमाला जेवण केलं. 3 वाजता बंद होतं त्यांचे. राईट, 3 वाजता किचन बंद होतं. पण इथे शुभांगी की काकूंच्या होमस्टेला 24 आवर्स किचन उघड असतं मेन म्हणजे. आणि मेन म्हणजे आपल्याला गरमागरम तेव्हा पण असं नाही झालं की म्हणजे मच्छी फिश तळून ठेवलेली रेडीमेड सगळं फक्त आणून ठेवलं. म्हणजे आम्ही बसलो तिथे लाईव्ह ते लोक तळत होते 6 वाजता संध्याकाळी बेसिकली. पण तेच म्हणजे घरात आल्यासारखं वाटतं. आणि संध्याकाळी लवकर जेवून सुद्धा पुढे आम्ही 8:30ला पण रात्रीचं जेवण जेवलो. हो, तेव्हाही रेडी होतं, तेव्हाही असं सगळं गरम गरम. लगेच 2 तासामध्ये दुसरं डिनर जेवण होतं. 6ला फिश खाल्ली आणि 9ला चिकन खाल्लं. एकदम छान वाटलं. तुम्ही खूप छान कॉपरेट केलं मला आमच्या. सांगायचं की फर्स्टली खूप मनापासून धन्यवाद देतो ओंकार दादाला की जी आमची ग्रँड एंट्री केली ते ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच ऑडियन्स. जी आमची ग्रँड एंट्री केली ती टोटली अनएक्सपेक्टेड होतं आमच्यासाठी. टोटली अनएक्सपेक्टेड होतं आणि खूपच असं वाटलं की लग्नाची आमची परत वरात आली आणि म्हणजे ती गावच्या घरात वरात आली लग्नाची तसं वाटलं. आणि खूप सुंदर सजवलेली गाडी आणि नवीन गाडीत आम्हाला पण बसायचा चान्स मिळाला. त्यासाठी ओंकार दादाचे खरंच मनापासून धन्यवाद, काकूंचे धन्यवाद आणि वहिनीचे धन्यवाद. आणि त्या बाजूच्या काकूंचे पण धन्यवाद. त्याने मस्त नजर उतरवली यांची काढली. खरंच त्याने नजर लागली होती. एवढा वास गावच्यासारखं वाटलं. गावाला कशी नजर गावच्या लोक खूप छान नजर काढली त्याने काकूने. थँक्यू. यावेळी तू पिकअप अँड ड्रॉप सर्व माझ्यातर्फेच होतं तुम्हाला. ओके, तुम्ही पण आलात, एकदम छान वाटलं. आता मे महिन्याची बुकिंग पहिली हे केल्यानंतर मी ओपन करणार, नाही ओपन नाही करणार. थँक्यू. आणि माझ्या भाऊ आम्ही येणार 4 जण. Fix. आम्ही तुम्हाला नंतर सांगू. हा असं. आणि ते 5 दिवसासाठी येणार आहेत. आम्ही तर 5 दिवसासाठी येणार आहोत. त्यांच्या माहिती नाही किती दिवस राहतील. त्यांचं माहिती नाही पण म्हणजे आम्ही येणार आमच्या बरोबर. ओके, थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेट तुम्हाला. थँक्यू सो मच. नाही, आपण काय करूया, जरा बहिणीपासून पण सुरुवात करूया ना. पण नवीन आहे बरोबर. मोबाईल आहे. नाही, हे पण कपलच वाटतं तुम्हाला न्यू. नवीन मुली मोबाईल बघा, असं पाहिजे नवरा, लगेच हेल्प करायला लागेल. चला स्टार्ट. तिथून सुरुवात. तिथून मेन आम्ही नंतरला असतो. तोपर्यंत आम्ही शोधून ठेवतोय. तुम्ही या दोघांनी. हो, रेडी नाहीये मी. 2 मिनिटं थांबून. नाही तर काका तुम्ही तिकडे जावा आणि तुम्ही सुरुवात करा बघा. नाव बोल नको. तिच्याकडे स्टॉक नाही तर काजलला सुरुवात करूया. आता काय विसरले मी. काजलने 4 4 बोलून टाकले शिकवलेले. ह्या कोण रेडी आहे श्रद्धा रेडी. आता बघा, नवीन लग्न किंवा लग्न झालेलं असं पाठ करून यायचे. हा, मी बोलते. बोला. नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी. रोहन माझा राजा आणि मी त्याची राणी. अरे वा, मग ते घाला त्यांना परत. आलात तुम्ही जावई बापू. काही शब्द येतात ओठातून, काही शब्द येतात ओठातून. श्रद्धाचं नाव येतं मात्र हृदयात. असं वाटलं ते माईकवर बोलले ते. बोला आता तुम्ही. दोघांचा संसार आहे, दोघांनी करायचा. श्रुतिकाने पसारा केला तर श्रेयसने वा आवरायचा. क्या बात आहे. अशोकाने जास्त. माझ्याशी लग्न करायला श्रुतिका झाली राजी. माझ्याशी लग्न करायला श्रुतिका झाली राजी. केलं मी लग्न, श्रुतिका झाली माझी. कोणती वेबसाईट कोणती दाखवा तुमची. छान वाटलं तुम्ही सर्वांनी आला. फोटो काढायला. फोटो काढूया.